10वीच्या मॅथमॅटिक्स पार्ट 1 मधील प्रॅक्टिस सेट 1.3 मधला हा क्वेश्चन नंबर 3 मधलं तिसरं गणित आहे. याच्यामध्ये आपल्याला एक्स आणि वायची व्हॅल्यू काढायची. सायमल्टेनियस इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स आहे हे आणि हे क्रॅमर्स रूलने सोडवायचे. यासाठी आपल्याला अगोदर काय करावं लागेल तर डीची व्हॅल्यू काढावी लागेल. डी म्हणजे डिटर्मिनंट, एक्सचे कोएफिशियंट आणि वायचे कोएफिशियंट जशाला तसे लिहिल्याच्या नंतर डीची व्हॅल्यू 1 × -3 -2 × 2 तर याचं उत्तर -3 - 4 हे बरोबर -7 हे डीचं उत्तर आलेलं आहे. डी एक्सचं उत्तर काढण्यासाठी एक्सच्या कोएफिशियंटच्या ठिकाणी आपण कॉन्स्टंट लिहितो आणि वायचे कोएफिशियंट हे जशाच तसे लिहितो. म्हणून -1 × -3 -12 × 2 तर हे 3 - 12 × 2 = 24 म्हणून 3 - 24 हे -21 डी एक्सचं उत्तर आलेलं आहे. आता डी वायचं उत्तर काढण्यासाठी एक्सचे कोएफिशियंट हे जशाला तसे आणि वायच्या कोएफिशियंटच्या ठिकाणी कॉन्स्टंटची व्हॅल्यू आपण लिहित असतो. म्हणून 1 × 12 - 2 × -1 बरोबर 12 × 1 = 12 आणि हे +2 बरं याचे उत्तर येतं 14 हे डी वायचं उत्तर आलेलं आहे. मग आता एक्सचं उत्तर काढण्यासाठी आपण काय करत असतो dx / डी आणि वायचं उत्तर काढण्यासाठी काय करत असतो dy / डी. अशा पद्धतीनं dxची व्हॅल्यू आलेली आहे -21 आणि डीची व्हॅल्यू -7 आहे आणि y बरोबर dy ची व्हॅल्यू आलेली आहे 14 आणि डीची व्हॅल्यू -7 म्हणून x बरोबर 3 आणि y बरोबर -2 अशा पद्धतीनं या इक्वेशनचं उत्तर येतं. पुढील गणित आपण पुढच्या शॉर्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहे. बिना कामाच्या वस्तूंना सबस्क्राईब करून ठेवण्यापेक्षा बघा तुमच्या कामाचे सबस्क्राईब करा.